काढणं चाललंय. ही ते माझी मुलगी आहे, मावशी मोठी. हा छोटा भाऊ. सगळं सिस्टमॅटिक. एकच चिटकलं नाही पण ते पण खूप प्रेम करतो. पद्धतशीर औषध झालेलं आहे. भाऊ बघा, मामा पण आलेला आहे.
आयुष्यभर बड्डे असून सुद्धा बड्डे बॉय सारखा करतो तो. हो हे बघा हॅपी बर्थडे टू यू तर वेगळंच फुल आहे त्याची यार. हे घे भरवायचं राहिलं. हां हे बघा एक एक कट करायला उभे राहिले. सो सगळ्याला केक वाटणं चाललंय. केक कट होऊन आता आम्ही बसलोय सगळे. टाइमपास सगळ्यांचा. कारण सगळे असे बसले उभे आहेत. हा बघा हा तर लक्षच देत नाही सगळे. खूप त्रास देते. खीर खातात आम्ही. सगळे हे बघा ही पण बसली. वहिनीने बनवले. वहिनी तर बाहेर येतच नाही किचन मधनं. मावशी माझी मावशी ही वहिनी आमची. हिने पटकन खीर बनवली. काय पारी काय पारी बर्थडे बॉय. मम्मी कशी आहे? वहिनीच्या हाताला चवच आहे. चाललंय जवळच आहे घर तरी आता चालत चाललोय. पाऊस आहे जरासाच आहे इतका नाहीये. सो आम्ही चाललोय आता घरी. चाललोय आम्ही आता. सो बिल्डिंगच्या इथेच आहे आम्ही. माझ्या भावाचा म्हणजे मानलेल्या भावाचा मोठ्या मुलाचा बड्डे होता. हे काकानी घरी चाललोय. खूप लांब नाहीये बिल्डिंग. त्यांची पण जवळ आहे. 2-3 बिल्डिंग सोडलं की त्यांच्या घरी. आणि आमचं पण 2-3 बिल्डिंग सोडून तर आलोय आम्ही बिल्डिंग खाली. जाऊन घरी आता ब्लॉग येईल थोडे काही. आम्ही रात्रीच्या 1 वाजता दूध आणण्यासाठी फिरतोय. खूप कॉमेडी आहे ना. आम्ही मग असेच केक कापून घरी गेलो. आमच्या हे लक्षात आलं नाही दूध घ्यायचंय. तर रात्री आम्ही झोमॅटो ना झॅप्टोवर आम्ही दूध 28च्या किती 28 रुपयाच्या दुधासाठी आम्ही 333 रुपये आणि बाहेर फिरतोय आम्ही पावसात. पाहू शकता कोण नाही इकडे. म्हणजे गाड्या फिरतायत पण बाकी कोण नाही. माझी मोठी बहीण आणि मी आणि तो माणूस कामावून चाललाय. तो माणूस. सो आम्ही चालतोय रात्रीचं 1 वाजता पावसात. बघा गाड्या येत आहेत जात. चालतोय मी वॉकिंग करतोय. नाईट वॉकिंग. सो आम्ही दत्त मंदिराच्या इथे. हे बघा हे दत्त मंदिर आहे.
हे बघा. आणि इकडे चालतोय मी. रस्ते जरा खराब आहेत, ऍडजस्ट करायचं. चला गाईस, बघूया आता दूध कुठे भेटतंय. अरे आश्चर्य, 1 वाजले ते 1. आणि इथं हे मेडिकल अजून ऑन आहे. जसं तुम्हाला दाखवलं 1 वाजता मेडिकल ओपन होतं आणि थोड्या वेळानेच ते मेडिकल बंद झालं. आम्ही वाट बघत होतो याची की झोमॅटो कधी आमची डिलेवरी देतो आहे दुधाची, पण ते काय लवकर झालंच नाही. बहीण बोलत होती फोनवर, तर त्यामुळे आम्ही रोडवर उभे होतो. तर जोपर्यंत आलं नाही तोपर्यंत आम्ही उभेच होतो. तर लास्टपर्यंत काय आलंच नाही. मग आम्ही कॅन्सल केली ती ऑर्डर. वहिनींच्या इथनं दूध आणलं आम्ही